जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहे भास जोहार न्यूज महाराष्ट्र आवाज आदिवासींचा। पद्मश्री बिकल्या दिंदा यांच्या हस्ते कवी संतोष पावरा यांना आदि साहित्य पुरस्कार प्रदान। आदिवासी कला साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करणाऱ्या ऐतिहासिक सणाच्या साक्षीदार ठरलेला पहिला आदिवासी साहित्य संस्कृती संमेलनात नंदुरबार जिल्ह्याचा अभिमान ठरलेला युवा कवी संतोष पावरा यांना त्यांच्या हेमटू म्हणजेच अतिक्रमण या आदिवासी पावरी हिंदी द्विभाषिक कविता संग्रहांसाठी प्रतिष्ठित आदि साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार पद्मश्री सन्मानित समाजसेवक बिकल्या दिंदा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, कुसुमताई आलम, डॉक्टर संजय लोहकरे, तुकाराम दांडे, डॉक्टर मधुचंद्र भुसारे, चेतन खुंबाईत, सुहास नाईक, भीमसिंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते। पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, ट्रॉफी, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे होते। देशभरातून आलेले साहित्यिक व कलाकार व समाज बांधव यांच्या उपस्थित हा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। हेमटू संघर्षांची ज्वलंत अभिव्यक्ती। हेमटू हा पावरी बोलीतील शब्द असून त्यांचा अर्थ अतिक्रमण असा होतो। जल, जंगल, जमीन आणि आदिवासी अस्तित्वांवर होणाऱ्या अतिक्रमणांविरुद्धचा हा काव्यात्मक आवाज आहे। झारखंड येथील प्यारा केरकट्टा फाउंडेशन मार्फत 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या या साहित्य कृतीला यापूर्वीही राष्ट्रीय बिरसा मुंडा अवॉर्ड तसेच जयपाल ज्युलियन यांना सन्मान प्राप्त झाला आहे। तसेच संतोष पावरा यांची कुपोषण ही कविता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे। ही नंदुरबार जिल्ह्यातील अभिमानाची बाब आहे। लकोडकोट गावातून राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील छोट्याशा लकोडकोट गावातून पुढे आलेला संतोष पावरा हे केवळ कवी नसून एक सामाजिक कार्यकर्ते व लेखक आणि आदिवासी युवांसाठी प्रेरणास्थान आहेत। गावाच्या मातीशी नाळ जुळलेली असताना त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील वेदना, संघर्ष आणि स्वाभिमान यांना शब्द दिले। आज ते राष्ट्रीय स्तरावर आदिवासी साहित्य विश्वात ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध युवा आदिवासी साहित्यिक म्हणून उदयास आले आहेत। भास जोहार न्यूज महाराष्ट्र कडून संतोष पावरा दादा यांचे मनपूर्वक अभिनंदन। नंदुरबार जिल्ह्याच्या मातीचा हा सन्मान असून आदिवासी साहित्यिक चळवळीला नवी दिशा देणारा हा सण आहे। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय जय संविधान। एक दोन द्रोणाचार्य नाही, तुझ्या आजूबाजूला लाखो द्रोणाचार्य टपली आहेत तुझे आदिवासी छाटायला। मंदिर बनवतील, गुरु म्हणून उपदेश करतील, गोड गोड बोलून पोटात घुसतील आणि हळूच तुझे काळीज कापतील। या डोम कावड्यांना छाती ठोकपणे सांग, या डोम कावड्यांना छाती ठोकपणे सांग, हातातली तीर कलम, हातातली तीर कमान घरात ठेवली आहे टांगून, चालवायला अजून विसरलो नाही आणि आमच्या नादी जर लागले तर डॉट डॉट डॉट। तुम्ही कल्पना करू शकता